जानकारी के अनुसार 21 मई को तिरोड़ी खुर्द निवासी लंकेश नेवारे ने हुड़केश्वर थाने में शिकायत दर्ज कराई थी। उनके भाई प्रणय नेवारे की दोपहिया गजानन मंदिर के सामने से चोरी हो गई थी। शिकायत के आधार पर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। जांच के दौरान 1 जून को पुलिस को सीसीटीवी फुटेज से मिले सुराग के आधार पर मुखबिर से सूचना मिली थी कि 2 युवक नरसाला गांव स्थित पानी की टंकी के पास चोरी का वाहन बेचने के लिए ग्राहक तलाश रहे हैं। सूचना के आधार पर पुलिस ने तत्काल कार्रवाई करते हुए शोएब उर्फ शोभू असलम खान और एक विधि संघर्षग्रस्त बालक को हिरासत में लिया। पूछताछ में दोनों आरोपियों ने वाहन चोरी की वारदात कबूल कर ली। आगे की जांच में 3 वाहन चोरी, 1 घरफोड़ी और 1 जबरी चोरी सहित कुल 5 अपराधों में उनकी संलिप्तता सामने आई। आरोपियों की निशानदेही पर पुलिस ने 3 दोपहिया वाहन बरामद किए। इसके अलावा चोरी के अन्य माल सहित करीब 1,67,000 रुपए का माल बरामद किया गया। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दिनांक 21/5/2026 एक तक्रारदार नामे लंकेश नेवारे वय 24 वर्ष राहणार तरोडी खुर्द नागपूर यांनी तक्रार दिली की त्यांची जी मोपेड गाडी आहे ॲक्टिवा ती चोरी गेलेली आहे। त्यांच्या या तक्रारीवरून आपल्या इथे गुन्हा नोंद करण्यात आला। त्या गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत आपल्या तपास पथकाला एक गुप्त बातमीदारामार्फत एक माहिती मिळाली की 2 काही इसम आहे त्यांच्या ताब्यात एक गाडी आहे। अशा माहितीवरून आमच्या तपास पथकाने त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडनं आपले 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे। 3 वाहन चोरी आणि 2 चोरीचे तर अशा 1,67,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्या डीबी टीमनी जप्त केलेला आहे। आणि ज्यांच्याकडनं जे आरोपी आपल्याला मिळालेले आहे त्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक मुख्य आरोपी आहे। त्याचे नाव आहे शोएब असलम खान वय 19 वर्ष राहणार न्यू मागेनगर बेसा पॉवर हाऊस मागे पोलीस स्टेशन हुडकेश्वर। याला आपण ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि आता त्याचा PCR आपण घेत आहोत।